व्यक्तिमत्व डॉक्टर नारायण महाराज जाधव, सुभाष महाराजजी, वासुदेव महाराजजी, भागवत महाराजजी, प्रकाशजी काळे, अभयजी टिळक, उमेशजी बागडे, नारायणजी चौधरी, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी भगवानजी ओकरकर, रामजी चव्हाण, डी भोसले, व्यासपीठावर उपस्थित असलेले मनीषाताई परांदे, रामभाऊ गावडे, सर्वच आदरणीय व्यासपीठावरील व्यक्तिमत्व आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू. गेले महिनाभर या कार्यक्रमाला मी यावं म्हणून योगीची सातत्याने प्रयत्न करत होते, पण इथं आल्यानंतर मला कळलं की तुम्ही मला आमंत्रण दिलेलं नव्हतं, तुम्ही मला निमंत्रण दिलेलं होतं. आणि मला समाधान आहे की तुम्ही आमंत्रणासाठी माझ्याकडे येत नाही तर निमंत्रणासाठी माझ्याकडे येतात. खरं तर हा कार्यक्रम माझ्या दृष्टीनं फार मोठा कार्यक्रम आहे. आपण ज्या ग्रंथांची प्रकाशनं करतो ते ग्रंथ किती ताकदीचे आहेत, किती महत्वाचे आहेत हे आपण कायमस्वरूपी बघत असतो. परंतु आताचा जो ग्रंथ प्रकाशन सोहळा आहे हा माझ्या आयुष्यातनं सुवर्ण अक्षरानं देऊन होणारा ग्रंथ प्रकाशन सोहळा आहे. आणि तो कुठं होतोय तर या पवित्र ठिकाणी होतोय, माऊलींच्या प्रांगणामध्ये होतोय. मी अनेक वेळा असं सांगतो की राज्यकर्ते सरकारमध्ये येत असतात, राज्यकर्ते सरकार चालवत असतात आणि राज्यकर्ते सरकारमधनं बाहेर देखील जात असतात. पण कुठच्या राज्यकर्त्याच्या नशिबामध्ये काय भाग्य येतं हे नियतीने लिहून ठेवलेलं असतं आणि ते परम भाग्य माझ्या नशिबी आलेलं आहे. याचा खरोखरच सार्थ अभिमान आणि गर्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मी आता सगळ्यांची चर्चा करत असताना आपल्याला सांगत होतो की योगीजी तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होता, तुम्ही स्वतः वकील आहात, तुम्ही अमेरिकेमध्ये शिकलेले आहात. मला असं वाटतं या सगळ्यांचा आदर्श आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे. आम्ही फार हुशारक्या महाराष्ट्रामध्ये फिरत असतो, देशामध्ये फिरत असतो, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बघायची असेल, खऱ्या अर्थानं मराठीपण बघायचं असेल, खरी भाषा अभिजात झाली बघायची असेल तर त्याला यांच्याकडेच बघावं लागेल, दुसरा पर्याय नाही. कारण अभयजींनी या ठिकाणी जे मार्गदर्शन केलं अशी ताकदीची मंडळी मराठी भाषेला मिळाली आहे. आपण माऊलींचा उल्लेख करतो, आज आम्हाला देखील सगळ्यांना दर्शन घेता आलं, मी देखील होतो, माझे सहकारी देखील होते. शेवटी आपण कधीतरी पाप पुण्याचा आलेख करत असतो, परंतु पाप पुण्याचा आलेख करण्यापेक्षा भाग्याचा जर आपण आलेख केला आणि त्याच्यातनं आपण पुढे गेलो तर ते भाग्य फक्त माझ्या नशिबी आलेलं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यक्रम कुठचा घ्यायचा आणि कुठचा घ्यायचा नाही हे देखील राज्यकर्त्याला कळलं पाहिजे. अनेक कार्यक्रम आम्ही असे घेतो की आमच्या समोर मीडिया असला पाहिजे, आमचं सगळं भाषण लाईव्ह झालं पाहिजे, आम्ही जे बोलू ते पेपरला आलं पाहिजे, हा आमचा खटाटोप असतो. परंतु माझ्या दृष्टीनं आजचा कार्यक्रम हा माझ्या आयुष्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, प्रसिद्धीच्या दृष्टीनं महत्वाचा नाही. आणि म्हणून तुमच्या तेच सांगितलं ना. आणि सगळ्यात मोठा मीडिया म्हणजे मी कधीतरी सांगतो की मराठी भाषा अभिजात भाषा म्हणजे काय. संत ज्ञानेश्वरांचं साहित्य म्हणजे अभिजात भाषा आहे, तुकाराम महाराजांचं साहित्य म्हणजे अभिजात भाषा आहे, बहिणाबाईंचं साहित्य म्हणजे अभिजात भाषा आहे, रामदासांचं साहित्य म्हणजे अभिजात भाषा आहे. फक्त ही अभिजात भाषा व्हायला आम्हाला उशीर झाला, तो कोणामुळे झाला विषय सोडून द्या. परंतु सगळ्या देशांमधल्या भाषेमध्ये संत ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे ती अभिजात भाषा नाही तर जगाच्या सगळ्या भाषांना मागे टाकणारी भाषा आहे. हे आम्ही सगळ्यांनी अनुभव केला. मी आपल्याला अजून एक सांगतो की माझ्या विभागामार्फत ज्ञानेश्वरी आम्ही ई बुक मधनं आणली. म्हणजे आता नवीन पिढीला ज्ञानेश्वरी किती वाचता येते याच्यापेक्षा किती ऐकता येते हे महत्वाचं आहे. आणि आता पुस्तकं वाचायला देखील आपण शिकलं पाहिजे, तसं पुस्तकं ऐकायला देखील आपण शिकलं पाहिजे. कारण काही पुस्तकं आणि काही टेक्नॉलॉजी आता अशी आलेली आहे की तुमच्या प्रवासामध्ये जाताना तुम्हाला वाचावं लागत नाही. तुम्ही तो मोड बदलला आणि कानात जर हेडफोन टाकले तर अख्खं पुस्तक तुम्हाला ऐकता येतं. अशा पद्धतीची आधुनिक यंत्रणा जगाच्या पातळीवर सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर
तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अजून एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलेलं आहे. तुकाराम गाथेमध्ये 4,500 अभंग जे आहेत ते देखील महाराष्ट्र शासनामार्फत प्रत्येक देशातल्या आणि परदेशातल्या माणसाला ऐकता आले पाहिजे, यासाठी आम्ही सगळे अभंग ई बुक मध्ये आणण्याचा निर्णय घेतलाय. आता याच्यामध्ये मला किती यश येईल माहित नाही, कारण 4,500 अभंग जर म्हणून घ्यायचे झाले तर किती अभंग म्हणणारे गायक लागतील हे तुम्हाला माहिती आहे. मी काल परवा त्याचा आढावा घेतला. अनेक गायकांना मी बोलवलं. 99.99% गायकांनी सांगितलं की आम्हाला मानधनाची आवश्यकता नाही, तुकारामांचा अभंग म्हणणं हेच आमच्या आयुष्यातलं सर्वोत्कृष्ट मानधन आहे. हे सगळं बरोबर आहे, पण त्यांनी मला सांगितलं की पहिले 1000 अभंग जर करायचे असतील तर 100 गायक 1 वर्षाला लागतील. म्हणजे 5 वर्ष माझ्याकडे आता मराठी भाषेचं खातं आहे. 5 वर्षामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये तुकारामांची गाथा अभंग स्वरूपाची आम्ही ई बुक मध्ये आणणार म्हणजे आणणार, हा पण आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आणि हे सगळे जे साहित्य आहे, संत साहित्य आहे, हे टिकलं पाहिजे आणि ते समोरच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे असं समजणारा मी कार्य करत आहे. मला माहित नाही किती लोकांना तुमच्या बरोबर बसायला आवडतं, किती लोकांना तुमच्या मध्ये बसायला आवडतं, पण माझ्या आयुष्यातलं एक फार मोठं समाधान आहे की जी लोक ज्ञानेश्वरी आम्हाला ऐकवतात, ज्यांची ज्ञानेश्वरी स्वतःची पाठ आहे, जे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात, त्यांच्यामध्ये बसल्यानंतर मला देखील असं वाटायला लागलं की माझी देखील आता ज्ञानेश्वरी पाठ झाली. त्याच्यामुळे शेवटी आपण काय विचार करतो याच्यावर आपलं आयुष्य अवलंबून आहे. आज मला सांगा की ग्रंथ तुम्ही प्रकाशन करताय, मी मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतरच योग यावा हे कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे ना. अनेक राज्यकर्ते झाले, अनेक मराठी भाषेचे मंत्री झाले, पण उदय सामंतच मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर याचं प्रकाशन व्हावं हे कुठेतरी विधिलिखित आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे भाग्याचे क्षण आहेत हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं राज्यकर्त्यांच्या नशिबामध्ये देखील यावे लागतात. मी आताच सगळ्या महाराज मंडळींना सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये अजून एक संकल्पना आहे. आज आम्ही सगळे महोत्सव करतो, आम्ही साहित्य संमेलन करतो, आम्ही अखिल भारतीय नाट्य संमेलन करतो. मी तर भविष्यामध्ये बाल साहित्य संमेलन करण्याचा देखील निर्णय घेतलाय, युवकांसाठी युवा साहित्य संमेलन करण्याचा देखील निर्णय घेतलाय. आणि इथे माझ्या महिला भगिनी आहेत, महिला भगिनींसाठी महिला साहित्य संमेलन करण्याचा देखील निर्णय या वर्षापासून मी घेतलेला आहे. पण शेवटी मगाशी आपण सांगितलं की 6.5 कोटी वारकरी आमची बंधू भगिनी आहेत. चालताना उन्हाचा विचार करत नाहीत, चालताना स्वतःच्या प्रकृतीचा विचार करत नाहीत, फक्त मला विठू माऊलीला बघायचंय, त्याच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे म्हणून माऊलींची पालखी असेल, तुकोबारायांची पालखी असेल, त्याच्यामधून लाखो वारकरी हे चालतात. आणि आम्ही ते टीव्हीवर बघत असतो आणि टीव्हीवर बघून आम्ही आमचं मत म्हणत असतो की मला देखील कधीतरी तासभर त्याच्यामध्ये चालायचं. किती? तासभर. समोरचे चालतायत किती दिवस? महिनाभर. सगळं घर सोडून चालतायत. पण आम्हाला त्याला काय म्हणतात, कमी वेळामध्ये पुण्य हासिल करायची सवय फार झालेली असल्यामुळे आम्ही घरात बसून सांगतो. मी तर गेली 15 वर्ष सांगतो, पण 1 तास पूर्वी किती चालायला लागलो. ही आमची मानसिकता आहे. आणि ती जर बदलायची झाली तर आम्ही वारकऱ्यांशी निगडीत असलेले कार्यक्रम देखील मराठी भाषेच्या अंतर्गत मराठी भाषेला सुदृढ करण्यासाठी केले पाहिजेत. आणि मी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना शब्द देतो की भविष्यामध्ये याच पवित्र ठिकाणी सलग 2 दिवस दरवर्षी कीर्तन महोत्सव घेतला जाईल आणि त्याचं सगळं नियोजन हे तुम्ही सगळ्यांनी बसून करावं. आता ते कोणी करावं, काय करावं हे जर मी बोलायला गेलो तर त्याच्यामध्ये देखील फार मोठे कंगोर आहे, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणजे मी जरी शांत बसून ऐकत असलो तरी मी अभ्यास काही गोष्टीचा योग्यची करत असतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मला त्या भानगडीत काय पडायचं नाही. माझं एकच ध्येय आहे की ज्या माऊलीने मराठी भाषा काय आहे ही या शतकामध्ये देखील जगाला दाखवली, त्या माऊलींच्या कृपाछत्राखाली जर आम्ही हा कीर्तन महोत्सव करू शकलो आणि एक फार मोठी महाराष्ट्राची संस्कृती देशासमोर नेऊ शकलो, जगासमोर नेऊ शकलो, तर खऱ्या अर्थाने मी मराठी भाषेचा मंत्री झालो याचं आंतरिक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. आणि मी कार्यक्रम सुरू करताना असं तसं करत नाही, त्याची दखल आपल्या लोकांनी पण घेतली पाहिजे, माझ्या हितचिंतकांनी पण घेतली पाहिजे, विरोधकांनी तर घेतलीच पाहिजे आणि जगानं पण घेतली पाहिजे. अशा पद्धतीचा मी कार्यक्रम करतो. मी तुम्हाला शब्द देतो की 5 वर्षामध्ये हा कीर्तन महोत्सव एवढा मोठा करू की जगातली लोक हा कीर्तन महोत्सव बघायला या ठिकाणी.
आणि त्याच्यावर संस्थेवर काही बर्डन टाकणार नाही. मी राज्याचा मंत्री आहे, माझ्याकडे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, माऊलींच्या आशीर्वादानं राज्याचा उद्योग विभाग देखील आहे. त्याच्यावर मोठमोठे उद्योजक मला घाबरतात असं मी म्हणणार नाही, पण माझं थोडंफार ऐकतील असं मला वाटतं. त्याच्यामुळं तिथनं पण जे काय आपल्याला निधी उपलब्ध करायचा आहे तो आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आम्हाला असं वाटतं की आम्हीच सगळं बोलतो, आम्हालाच सगळं कळतं, पण इथं आल्यानंतर प्रास्ताविक ऐकल्यानंतर मला एक जाणीव झाली की आमच्या शेजारी आजूबाजूला बसलेली मंडळी 6 महिन्यापूर्वी देखील काय प्रसंग घडलेले आहेत, आम्ही काय आश्वासनं दिलेली आहे हे लक्षात ठेवतात. त्याचा उल्लेख तुम्ही इथे केला. कोल्हापूरच्या एका कार्यक्रमामध्ये मी आणि योगीजींची भेट झाली होती. इथलं एक विकासात्मक काम प्रलंबित आहे हे मी एकनाथ शिंदे साहेबांच्या त्यावेळी कानावर घातलं होतं आणि त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी ते काम करतो म्हणून जाहीर केलं होतं. मी आज या व्यासपीठावर शब्द देतो की त्याच्यावर देखील तुम्हाला राग काढायची वेळ येणार नाही. तुम्हाला दिलेला शब्द हा आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ आणि जी इतकी वर्षाची तुमची मागणी आहे, या परिसराला जी काही प्रलंबित निधी देण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र शासनामार्फत, ती देण्याची व्यवस्था पुढच्या काही कालावधीमध्ये नक्की केली जाईल. हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. कारण मला दरवर्षी इथे यायचं, कारण मला माहिती आहे की तुम्हाला अंगावर घेतल्यानंतर काय होऊ शकतं. तुम्हाला अंगावरच घ्यायचं नाही मला, त्याच्यामुळे तुम्हाला सगळी कामं करून द्यायची. आणि वारकरी हा संप्रदाय असा आहे की एखाद्या वारकरीला बघितल्यानंतर, त्याचे चरण स्पर्श केल्यानंतर साक्षात विठू माऊलीला नमस्कार केल्याचं भाग्य मिळतं. त्याच्यामुळे तुमच्या समोर मी खोटं बोलणार नाही. जी काही माझी राजकीय ताकद आहे ती 100% पणाला लावेल आणि काही दिवसातच तुम्हाला हा निधी 100% आम्ही उपलब्ध करून देऊ. पण माझी आपल्याला एक विनंती आहे सगळ्यांना. आज तुमची सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही ठीक आहे, संस्था तुम्ही चालवता, माऊलींच्या प्रांगणाची सगळी सेवा तुम्ही करता, पण तुमचं पोटेन्शियल अभयजी काय आहे ते महाराष्ट्राला करणं गरजेचं आहे. तुम्ही कशा पद्धतीनं माऊलींचा विचार पुढे नेऊ शकता, कशा पद्धतीनं तो पुढे नेलेला आहे आणि त्याचं रूपांतर आता अभ्यासक्रमामध्ये झालेलं आहे. पण तो अभ्यासक्रम करणारे कोण आहेत हे फक्त इथं कळण्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचले पाहिजेत. कारण ज्ञानेश्वराला मानणारा वर्ग हा फक्त या परिसरामध्ये नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. ते तिथपर्यंत तुमचे विचार पोचले पाहिजेत आणि त्याच्यासाठी देखील आधुनिक यंत्रणा जर काय उभी करायची असेल तर ती मी करायला तयार आहे. आणि शेवटी आपल्या महाराष्ट्रासाठी शिक्षणाबरोबर संस्कार देखील महत्वाचा आहे. आणि या ग्रंथातनं मला असं वाटतं की तुम्ही संस्कार देताय आणि तो संस्कार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे, ही तुमची प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि योगायोगानं मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं मी स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करेन, मी चंद्रकांत दादांची चर्चा करेन आणि हा तुम्ही केलेला अभ्यासक्रम कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी माझा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे. मगाशी याचा उल्लेख झाला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याच्यामध्ये आता फंडिंग मिळेल ते आपण मराठी भाषेच्या कार्यासाठी वापरू. पण मी अनेक माझ्या हल्ली भाषणात सांगतो की महाराष्ट्र शासनातले सगळे जे मंत्री आहेत त्या सगळ्यांची खाती ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहेत. माझ्याकडे जे मराठी भाषा खातं आहे याचा जर आपण अभ्यास केला तर माझं खातं जागतिक स्तरावरचं खातं आहे. त्याचं कारण माझ्या मराठी भाषेच्या खात्याअंतर्गत 17 बृहन मराठी मंडळं ही परदेशामध्ये काम करतात, मराठी भाषेचं ते काम करतात. आणि आज या पवित्र ठिकाणी मी आपल्याला सांगतो की पुढच्या 6 महिन्यामध्ये जी फक्त 17 देशामध्ये आपली बृहन मराठी मंडळं आहेत ही 100 देशामध्ये नेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि तिथं देखील आपली सगळ्यांची आवश्यकता मला लागणार आहे. तिथं आपण काय करतोय परदेशामध्ये, तर परदेशामध्ये जो आपला मराठी माणूस आहे त्या मराठी माणसापर्यंत ज्ञानेश्वरी आपण पोचवूच, पण तिथला जो कम्युनिटी वर्ग आहे त्यांना देखील ज्ञानेश्वरी काय आहे हे सांगण्याचा आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू. आणि त्याच्यासाठी देखील तुमचे मदत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लागणार आहे. मी परवा माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर प्रयागराजला गेलो होतो. तिथे मला इटली मधले काही ग्रामस्थ भेटले, इटली देशात, आणि त्यांच्याबरोबर एक संत होते, साधू संत होते. त्यांनी मला सांगितलं की मला त्याने माझाच फोटो दाखवला आणि म्हटलं तुम्ही उदय सामंत आहे का? म्हटलं हो. मराठी भाषेचे मंत्री आहे का? म्हटलं हो. म्हटलं 15 मिनिटं आमच्याबरोबर थांबा. सगळे इटलीतले महिला होत्या, पुरुष होते आणि युवा वर्ग होते. मला म्हणाले मला सांगा तुम्हाला कुठची आरती म्हणून दाखवायची. आता मला
सगळ्यात माझ्या आरतीवर मास्ती म्हणजे सुख करता. कारण बाकी आम्ही अभ्यास राजकीय जास्त करतो, या गोष्टीचा करतच नाही. मी त्या महाराजांना म्हटलं की मला असं वाटतं की तुम्ही सुख करता दुःख करता आरती म्हणाली. आपल्याला आश्चर्य वाटेल, इटलीच्या लोकांनी आम्हाला लाजवेल अशी आरती म्हणून टाकली. आणि मी त्या महाराजांना सांगितलं हेच मला अपेक्षित आहे की माझी मराठी भाषा इटलीतले लोक बोलतात, माझा माणूस तर बोलणारच आहे. मी ज्यावेळी मराठी भाषेचा आढावा घेतला, मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे बृहन मराठी मंडळ आम्ही स्थापन का केली, तर महाराष्ट्रातली लोक जी परदेशामध्ये आहेत त्यांच्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी. म्हटलं असलं काहीतरी सांगू नका, आपण दुर्दैवी आहोत. महाराष्ट्रातल्या मुलांना जर मराठी शिकवण्याची वेळ तिथं जाऊन आपल्यावर आली तर या खात्याचा काही उपयोग नाही. परवा तर मी धाडसानं सांगितलं अजितदादांना, तुम्ही ऐकलं असेल माझं भाषण, मी म्हटलं तुम्ही पूर्ण ताकदीनं निधी मराठी भाषेच्या खात्याला द्या, वेस्ट इंडिजच्या लोकांना सुद्धा मराठी बोलायला लावल्याच्या गप्पा बसवणार नाही. शेवटी आपण जर्मनी शिकतो, आपण इंटरनॅशनल लँग्वेज म्हणून इंग्रजी शिकतो, आपण सगळ्या भाषा शिकतो. आपण अगदी पालक म्हणून फार मोठ्या अभिमानानं सांगतो की माझा मुलगा जर्मनी शिकलेला आहे, माझा मुलगा काय ते अजून इंग्रजी शिकलेला, अजून कुठची भाषा शिकलेला आहे. मला असं वाटतं की परदेशातल्या लोकांनी देखील अभिमानानं सांगितलं पाहिजे की माझा मुलगा मराठी बोलतो, महाराष्ट्राची मातृभाषा बोलतो. आणि याच्यासाठी हे काम फक्त एकट्या उदय सामंतचं नाही, याच्यासाठी संत साहित्यामध्ये वावरणारे सगळ्या लोकांची मला आवश्यकता आहे. आणि सगळ्या लोकांनी कधीतरी एकत्र येऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. आता मला सन्माननीय चैतन्य महाराज सांगत होते की अजून आपल्याला काही चांगल्या चांगल्या गोष्टी या सगळ्या संदर्भामध्ये करायच्या आहेत. मी व्यासपीठावरच्या सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांना शब्द देतो की अधिवेशन चालू असताना पहिला आठवडा गेल्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना बोलवू, सगळ्यांबरोबर मी एक बैठक घेतो आणि तुम्हाला अपेक्षित मराठीसाठी नक्की काय आहे, संत साहित्यासाठी काय आहे, आळंदीसाठी काय, पंढरपूरसाठी काय, अन्न आपली जी पवित्र ठिकाण आहेत त्यांच्यासाठी काय, याचा आपण आराखडा तयार करू. आणि आज शब्द देतो की ती जी मिटिंग घेईल ती फुकट जाणार नाही, त्याच्यातनं नक्की आउटपुट देण्याची भूमिका महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही घेऊ. परंतु एकत्र विचार करण्याची आवश्यकता आहे. सध्या झालंय कसं की मी मंत्री झालो की माझ्या एवढा दुसरा विद्वानच कोण नाही, अशा आविर्भावात वावरणारे देखील अनेक लोक आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्या सल्ल्यानं, तुमच्या मार्गदर्शनाखाली एखादी गोष्ट जर आम्ही सुरू केली तर त्याच्यामध्ये नक्की यश येईल, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि तो विश्वास ठेवणारा माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. अजून एक मला आपल्याला सूचना माझा विनंती करायची आहे की साहित्य संमेलन होतात, विश्व संमेलन होतात. मी तर या नियोजनामध्ये देखील माझ्या सगळ्या वारकरी सहकाऱ्यांना बरोबर घेतो, संत महंतांना बरोबर घेतो, सगळ्या महाराजांना बरोबर घेतो. माझी आपल्याला जी एक विनंती आहे, मी हे दादा भुसे साहेबांची देखील चर्चा करणार आहे. आज फिजिकल एज्युकेशन मध्ये आपण काम करतो, शारीरिक तंदुरुस्त आपण राहिलं पाहिजे या भावनेतनं आपण काम करतो. मला असं वाटतं की आपलं मन देखील तंदुरुस्त राहिलं पाहिजे, यासाठी तुम्हाला सोबत काम करण्याची आवश्यकता आहे आणि शासनानं तुम्हाला बरोबर घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी देखील आपण एका व्यापक बैठकीचं नियोजन मुंबईमध्ये करू आणि तुम्हाला जे जे काय अपेक्षित आहे ते देण्याचा शासन म्हणून आम्ही प्रयत्न करू. पुन्हा एकदा योगीजी, मला आपण या ठिकाणी बोलवलं, तुम्ही सगळ्यांनी ज्या प्रेमापोटी माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आणि माझ्या आयुष्यातलं परम भाग्य आहे की जो करिक्युलम ज्ञानेश्वरीवर तयार होणार आहे त्या ग्रंथाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं, हे माझ्या आयुष्यातलं भाग्य आहे. आणि ते भाग्य माझ्या नशिबी आणण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. ज्यांना ज्यांना जे जे काय आवश्यक आहे मराठी भाषेच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू, हा देखील शब्द देतो. आणि अशा पवित्र ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. माझा सत्कार केला त्याचा पश्चाताप होणार नाही ही हमी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.